दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। एक मोठी क्रिकेट स्पर्धा 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025 जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते। सन्माननीय आमचे आयोजक अण्णा गावडे सर, 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खरं तर अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली आहे। तर शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना। एका बाजूला निदेशपूर जुबे संघाचे जितूस सोमाचे सर संघ मालक आहेत, तर आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार आहे। दुसरीकडे श्री स्वामी समर्थ इलेव्हन बावशी संघाचे अविनाशजी कदम सर संघ मालक आहेत आणि मयूर मुंडे या संघाचा अर्थात कर्णधार आहे। तर जाऊया आपण मैदानाकडे। डावाला सुरुवात होते। 6 षटकांचा सामना तुम्ही पाहताय आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज रणधीर गोपाळ कडू 50+ चा गोलंदाज या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय आमच्या अतिथी माफ करा समोरच्या एंड कडून। आणि डावाची सुरुवात करतात हसूराम बाळाराम घरत 50+ खेळाडू आणि त्यांना साथ देतात ते दीप पाटील 40+ चा हा खेळाडू या ठिकाणी पाहतात। डावाची सुरुवात या ठिकाणी होते। दोन संघांना शुभेच्छा दिल्यात आमच्या अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर, त्याचबरोबर अनेक क्रिकेट रसिक या खेळाचा आनंद घेत असताना खेळाचं पहिलं सत्र क्षेत्ररक्षणाची विरोध आपण पाहूया। या ठिकाणी सलामीला हसूराम या ठिकाणी डावाची सुरुवात करत हसूराम घरत आणि त्यांच्यासाठी डावखरे फलंदाज आहेत आणि त्यामुळे इथे आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता। ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे तैनात केले गेले। ऑफ साईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच शॉर्ट थर्डमॅन, एक डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही व्यूहरचना या दरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार रणधीर कडू। पहिला चेंडू आपण पाहिला येथे पंचाने हात जमिनीला समांतर केले, स्वैरचा इशारा येतोय। डावाची सुरुवात स्वैरच्या माध्यमातून 1 धावेचे योगदान। पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिला तर जस्टिसचा वेध आपल्या पाहायला मिळाला। एक सुंदर चेंडू आतमध्ये गेला। पहिला चेंडू स्वैर होता पण त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी मात्र दांडी गुल, ज्याला मालवणी भाषेत बोललं जातं, दांडी गुल झाली आणि हा पहिला धक्का यावेळी बोलतोय प्रथम फलंदाजी करताना श्री स्वामी समर्थ इलेव्हन वावोशी संघाला। बाद होते फलंदाज हसूराम 0 धावसंख्येवर, ज्याला दांडी गुल असं म्हणलं जातं। ही घटना 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे राजपुत्र जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा 0वर बाद झाली। अर्थातच डक म्हणजे मराठीमध्ये बदक, 0चा आकार बदकाच्या अंड्याप्रमाणे असतो, त्यामुळे राजपुत्र जेव्हा 0वर बाद झाले तेव्हा या ठिकाणी उल्लेख आला पेपरमध्ये की राजपुत्र डकआउट झालेत आणि तेव्हापासून बाद होणारा प्रत्येक फलंदाज, मग तो लेदर क्रिकेट असू दे की टेनिस क्रिकेट असू दे, 0वर बाद होणारा प्रत्येक फलंदाज डकआउट असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी डकआउट म्हणून हसूराम मैदानातून परतलेत। नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन पाटील, यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रणधीर कडू। यावी चेंडूला बचावतर रूपाने खेळण्याचा प्रयत्न केलाय। ऑन साईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळालं। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विजय मोरे या ठिकाणी नवीन फलंदाज 30 क्रमांकावर येत आहेत। तर नितीन पाटील फलंदाज आहे। नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतात यावेळी पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा चेंडू यष्टींच्या बाहेर, स्वैरचा इशारा येतोय। 1 धावेचं आणखीन योगदान, धावफलकात वाढ होईल। धावा धावफलकावर येऊन पोहोचल्यात त्या
3 पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेट वरून येतोय एक मस्त फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका इथे पाहिला. ताकदीचा वापर या ठिकाणी केला तो फलंदाजांनी. दीपच्या बॅटच्या माध्यमातून आलेला हा सुंदर फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे 6 धावांचे योगदान. दीप पाटील पुन्हा एकदा यावी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला सरपट चेंडू जातोय तो अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू येतोय तो पण 1 धाव. दीप पाटील याच्या धावसंख्येत 1 ने बदल होईल आणि संघाची धावसंख्या डबल अंकात, दुहेरी अंकात जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 10. 1 गडी बाद 10. चांगली खेळपट्टी, चांगलं अर्थात मैदान, हिरवगार मैदान जे फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र आपण पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक यावेळी पाठला करतोय झेलचा आणि इथे मात्र आपण पाहिला जवळपास 10 ते 15 फुटावर धावत या ठिकाणी एक सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाजाला माघारी परतवलं. दुसरा फलंदाज बाद. दुसरा धक्का 10 या धावसंख्येवर बसतोय. प्रथम फलंदाजी करताना स्वामी समर्थ 11 वावोशी या संघाला अविनाशजी कदम संघ मालक आहेत. मयूर मुंडे या संघाचे संघ कर्णधार आहेत. प्रत्येकाने येस कॅप परिधान करूनच मैदानामध्ये जायचं आहे आणि 30 मिनिटांमध्ये 6 षटकांचा सामना आपल्याला संपवायचा आहे. आयोजकांकडून सूचना अगदी पहिल्या दिवसापासून इथे देण्यात येते प्रत्येक संघाच्या संघनायकाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सतीश पाटील. यशस्वी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं. पहिलं षटक आणि या षटकामध्ये निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा गोलंदाज रणधीर कडू यांनी सुंदर गोलंदाजी केली. 2 फलंदाजांना माघारी परतवलं. नवी यावी हा चेंडू अर्थात दिशाहीन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळाली. उजव्या बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. सोयीचा इशारा 1 येतोय. 11 धावा फलकावर. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळत होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही. चांगला चेंडू इथे पाहिला. दिशा टप्पा अतिशय चांगली होती. फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यशस्वीने पूर्ण केलं आणि अशा प्रकारे आपण पाहतात हे पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 11. थोडंसं मागणी षटक निश्चित म्हणता येईल परंतु 2 विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केले ते गोलंदाजाने रणधीर कडू यांनी. रणधीर गोपाळ कडू 50+ हा गोलंदाज खूप चांगलं दिशा टप्पा इथे ठेवलेच. एक स्वैर निश्चित आला आणि पहिल्या षटकात तब्बल 11 धावा या ठिकाणी धावफलकावर नोंदवलं. ते स्वामी समर्थ 11 वावसी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. तीन ओव्हर 3 षटकं एका बाजूने आणि 3 षटकं दुसऱ्या बाजूने. संघनायकांनी नोंद घ्या. 30 मिनिटाचा अवधी आपल्यात आहे. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणासाठी तो वेळ आपण घेताय. टीम मीटिंग कोणती घेऊ नका कारण आयोजकांचा वेळ ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आपल्याला नियोजित वेळेमध्ये 6 सामने पूर्ण करायचे आहेत. पहिल्या दिवशी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुपर 8मध्ये जाणारा संघ होता उल्वे संघ. हा सुपर 8मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये अलिबाग संघ हा सुपर 8मध्ये प्रवेश करतोय आणि आज आपण पाहणार आहोत या 2 संघांमधून कुठला संघ बक्षीस पात्र. कारण 8 संघ या ठिकाणी येतील ज्याला किमान पारितोषिक 25,000 हे पारितोषिक या स्पर्धेचं आहे
आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज ऐलेश म्हात्रे. ऐलेश म्हात्रे यावी चेंडू आपण पाहिलाच निश्चित क्षेत्रशी चेंडू येतोय तोपर्यंत एक धावेचं योगदान इथे मिळेल. दुसरी धाव घ्यायचं होतं यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि त्यावर पाहणार पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज धावची याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. गरज होती का? खरं तर गरज नव्हती, धावा घेत होत्या, परंतु आपण नेहमी पाहता की मुंबई पुणे एक्सप्रेसवर गेल्यानंतर जे टायमिंग चुकतं आणि त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की अशा वेळी अनेक अपघात तुम्हाला पाहायला मिळतात आणि अगदी तसाच प्रकार क्रिकेटमध्ये देखील होतं. कारण टायमिंग महत्त्वाचं आहे. दोन खेळाडूंमध्ये अर्थातच ती एक वाक्यता असावी लागते की आपल्याला दुसरी धाव लगेच पूर्ण करेल. थोडासा वेळ गेला आणि या ठिकाणी मध्ये धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. बाद होते फलंदाज दीप. याची खेळी समाप्त याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. धावफलकावर 12 धावा आल्यात. 12 हा आकडा आपल्यासाठी अर्थातच एक वेगळा अंक असतो. या जगामध्ये आपण येतो तो नामकरण विधी 12व्या दिवशी, ज्याला बारसं असं म्हणतात, ते 12व्या दिवशी आणि नाईलाजाने हे जग आपण सोडतो तो विधी देखील 12व्या दिवशी. हे 12चं निश्चित योगदान नेहमी म्हटलं जातं. मैदानाकडे आपण वळतोय. नवीन फलंदाज मैदानात येतो. थोडीशी घाई केली आणि या ठिकाणी फलंदाज धावचीच्या रूपाने परतला. श्री स्वामी समर्थ येऊन वावशी संघाची धावसंख्या 12. आतापर्यंत आपण पाहिलं 3 फलंदाज मैदानातून परतले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. नवीन फलंदाज येतोय अमोल मोरे. अमोल दत्तात्रय मोरे 40+ हा खेळाडू आहे. बॅकवर्ड गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, जमिनीला सरपटला चेंडू इथे पाहतात. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट मिडविकेटच्या दिशेने मिळाले. एका धावेचे योगदान. धावफलका धाव येतात 13 अंक. परवाही मी सांगितलं क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, कारण वयाच्या 13 वर्षी त्यांना बॉलबॉयचं म्हणून काम मिळालं. त्यांना याबद्दल निश्चित बोलेन. वया मैदानाकडे यावी. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जाईल तो अर्थातच शॉट कव्हर क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा करून क्षेत्राच्या चेंडूवर येईल तो म्हणता एक धावेचे योगदान मिळेल. धावफलकात वाढ होती 14. भारत विरुद्ध पाकिस्तान, बेब्रान स्टेडियम मुंबई इथे ती क्रिकेट स्पर्धा ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि सचिनजी तेंडुलकर यांना पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली. दरम्यान वया मैदानाकडे रिव्हर्स सेफ खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि त्यांनी कपिलदेव निखंज यांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण करताना आणि वयाच्या 13 वर्षी त्यांना क्रिकेटमध्ये संधी मिळाली. 16 वर्षी खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र निश्चितच या ठिकाणी दुसरी धाव मिळेल का? नकार या ठिकाणी दिलं गेला. एक धावेचं योगदान इथे मिळते आणि एकूण धावफलकात वाढ होते ती 15. 3 गडी बाद. आणि तब्बल 40 वर्ष ज्याने क्रिकेट केलं, 21.5 वर्ष योगदान दिलं भारतीय संघासाठी आणि 101 षटकं नोंदवली आणि त्यांना अर्थातच क्रिकेटची महान देवता म्हणून त्यांना सचिनजी रमेश तेंडुलकर यांना उल्लेख झाला. या दरम्यान मैदानामध्ये हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक धावेचं योगदान इथे मिळालं. 16 धावा धावतो करायला. षटक क्रमांक 2 चांगलं षटक निश्चित म्हणता येईल. या षटकामध्ये गोलंदाज होता ऐलेश. याने फक्त धावा खर्च केल्या त्या 5 आणि कोणती सफलता मिळणार नाही, मात्र सांघिक यश मिळालं. एक फलंदाज धावचित रूपाने बाद केलं. 16 धावा धावफलकावर 2 षटकं समाप्त झालीत. 8ची सरासरी. यानंतर निधी स्पोर्ट्स उळवे आणि रॉयल आक्रमण अलिबाग या संघामध्ये तिसरा लढत असणार आहे. खरं तर संघ मालक म्हणून दोन्ही संघाचे खूप चांगलं योगदान जितू सोमासे सर, निधी स्पोर्ट्स उळवे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ इलेवन वावशी संघाचे अविनाशजी कदम सर. एका बाजूला भरत म्हात्रे, आयुष म्हात्रे संघाचे संघनायक आहेत आणि मयूर मुंडे हे वावशी संघाचे संघनायक. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि समोरच्या एंडकडून गोलीसाठी या ठिकाणी संघनायक या ठिकाणी 40+ खेळाडू समालोचकच्या योजनेमध्ये उलव्याचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून अतिशय चांगले योगदान किरण पाटील यांचा हा निश्चित हा चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली, पण या ठिकाणी मात्र पाहूया पंचांकडे अपील देखील केलं किरण पाटील याने. पंचाने अपील फटाळलं आणि निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. किरण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहे पंकज. दरम्यान हा चेंडू इथे मात्र स्वैरीचा इशारा पुन्हा एकदा येईल. समोर
पंकज जावके फलंदाज, श्री स्वामी समर्थ वावशी संघाचा हा फलंदाज. या ठिकाणी चेंडू स्वैर या ठिकाणी पाहिलं, एक धावीचं आणखीन एक योगदान वाढेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने किरण पाटील यांचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. या तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. डीप कव्हर, डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पंकज जावके यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पहा, हा चेंडू पंचांनी पाहिला, मात्र चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. कोणतीही धाव इथे घेत नाही आहेत. 18 धावा आतापर्यंत धावपल करायत. 3 फलंदाज मात्र गमावलेत ते वावशी संघाने. पंकज जावकेसाठी पुढचा चेंडू किरण पाटील यावी. हा चेंडू मात्र आता पंच असमाधानी, हात जमिनीला समांतर दर्शवत हा चेंडू खराब आहे, स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळालं आणि 19 धावा धावपलकावर. बघा शिवा, पहिल्या सामन्यामध्ये 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि ते अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलं गेलं ते गौरी स्पोर्ट्स उलवेच्या संघाच्या माध्यमातून. आणि निश्चित आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेट हा असा खेळ आहे की जिथे शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत निर्णय येत नाहीत. एंड बदललाय. किरण पाटील यांनी बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला, या ठिकाणी निश्चितच चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू गेला मिड विकेटला, शेतेशे चेंडू येतोय. दुसरी धाव घ्यायची होती पण यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी झाली आणि त्यामध्ये एक धावीचं योगदान इथे मिळालं. 3 गडी बाद 20 धावा धावपलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अर्थात शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, लॉंग ऑन, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत असताना पुढे चेंडूसाठी यावी. चेंडूचा पाठलाग केला, कट करायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट. 3 बाद 20. दरम्यान यावी गोलंदाजच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो अर्थात मिडान क्षेत्रामध्ये. स्वतः गोलंदाज किरण पाटील जातात, चेंडूला पकडतात, तोपर्यंत धावपलकात 1 ने वाढ होईल. शुभांक ज्याला म्हटलं जातं 21 धावपलकावर इथे येत आहेत ती श्री स्वामी समर्थ इलवान वावशी संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 आहे. किरण पाटील पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावी. फ्रंट फूट गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो तर डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची फेकी गोलंदाज किरण पाटील यांच्याकडे, चेंडूला अडवलंय. तोपर्यंत यष्टीच्या दिशेने चेंडू फेकण्यात यशस्वी ठरले होते. तोपर्यंत मात्र षटक क्रमांक यावी आपल्या 3 ची सांगता झाली आणि धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 22.33च्या सर. चला 12व्या खेळाडूंनी जलपान अर्थातच पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. 13व्या खेळाडूंनी जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये, कारण साधारणतः आपण पाहिलं तर 30 ते 32°C तापमान, हिवाळ्याचे दिवस आहेत, रात्रीची थंडी, परंतु प्रखर ऊन आणि याच्या माध्यमातून खरं तर पाण्याची गरज आहे. परंतु डॉक्टर्स मंडळींचं म्हणणं आहे की पाणी पिताना आपण प्रत्येक खेळाडूंनी जी दमछाक झालेली असते या ठिकाणी बसून पाणी प्यावं, ही डॉक्टर लोकांची निश्चितच एक विनवणी आहे ती प्रत्येक खेळाडूला. त्या दरम्यान कोण चहावाला आपला तो नागोरी चहाच्या माध्यमातून तुम्हाला चहा आणि त्याचबरोबर लस्सी आणि कॉफीचं या ठिकाणी निश्चितच योगदान दिलं गेलेलं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यावा. भिलवडीचे सन्माननीय सचिनजी ठोंबरे सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. सचिनजी ठोंबरे सर यांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं, तिथून आपण या क्रिकेटचा आनंद घ्यावा. तर 3 षटकं किरण पाटील यांच्या गोळीचं पृथक्करण पाहिलं, चांगली गोलंदाजी केली किरण पाटील यांनी, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 षटकात फक्त 22 धावा या धावपलकावर इथे पाहायला मिळाल्या. एका बाजूला अमोल खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर, त्याला साथ देतोय तो पंकज ज्याने 3 धावांचं योगदान या ठिकाणी दिले. जलपान इथे आपण पाहतायत, अतिशय सुरेख असं मैदान, अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा आणि अर्थात अण्णा गावडे सरांचं जे फोर्टिबस रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेले खूप मोठे योगदान यावेळी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी टी-शर्ट ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेंद्र शेठ गरज सर यांच्या माध्यमातून संपूर्ण टी-शर्ट आम्हाला मिळाले.
ट्रॉफीज आहेत ते मर्फी शेठ क्रियाडू सर यांच्या माध्यमातून मिळालेत आणि या स्पर्धेसाठी जे चेंडू आपण पाहत आहेत ते माधवबागच्या माध्यमातून अर्थातच ॲडव्हान्स आयुर्वेदिक क्लिनिक आणि हॉस्पिटल माधवबाग यांच्यामधून मिळाले. या मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. टुर्नामेंट ऑफ द प्लेयर बाईक आहे. विद्या संघाच्या संघ मालकास देखील बाईक आहे. सामनावीर 40+ आणि 50+ खेळाडू पारितोषिक आहे. मालिकेवर म्हणून 40+ आणि 50+ला देखील सायकल, उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज 40+ 50+चे सायकल आहे. आणि ही स्पर्धा 40+ रसायनी पातळगंगा मंडळ आणि 40+ रायगड आयोजन जिल्हा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेलेली आहे. तब्बल 5 लाख पारितोषिक आहे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ क्रमांक 50, पाचवा क्रमांक 25, सहावा क्रमांक 25, सातवा क्रमांक 25 आणि आठवा क्रमांक 25,000 अशी तब्बल 5 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा पाहत्या. दरम्यान मैदानात आपण वळूया. पंचांकडे अपील केलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहतात की फलंदाज मात्र निराश मनाने मैदानातून परतला, कारण चांगला चेंडू इथं पहिला वेळा झेलचितच्या रूपाने मैदानातून परतलाय. यष्टीशक आयलिश म्हात्रे ज्याने खूप चांगलं योगदान दिलं, बाद झाले तो फलंदाज. आणि आता मात्र या संघाचा वावशी संघाचा संघनायक मयूर मुंडे कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. धावा धावलकर आता पण आहेत त्या 22 आणि बाद होतो तो फलंदाज. 4 फलंदाज मैदान गमलेत आणि 22 धावा धावलकर आहेत. मयूर मुंडे संघनायक आहेत. संघनायकाच्या भूमिकेतून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारचे योगदान तो आपल्या संघाला या ठिकाणी देईल. कारण संघनायक म्हणलं तर निश्चित कणखर नेतृत्व ज्याला म्हणतं, जसं आपण पाहिलं रोहित, विराट कोहली यांच्यासारखे आपल्याला संघनायक भारतीय संघाला मिळाले. रोहित शर्मा, विराट कोहली पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अनेक असे संघनायक होऊन गेले. सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर यांचं सारखं योगदान आपल्या भारतीय संघाला मिळालं. वही आपण मैदानाकडे यावी. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर मुंडे संघनायक. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू बॅकफोर्ड जात खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केलं गेलंय, परंतु या ठिकाणी दोन्ही पंच आपण पाहतात एकत्र येतात आणि निर्णय अपेक्षित आहे त्यांच्याकडून. कारण आमचे 5 पंचांचा आपण विचार केला तर कोणत्याही संघावर, कोणत्याही खेळाडूवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी ते निश्चित घेतात. कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे एक अतिशय चांगले पंच म्हणून 5 पंच तुम्हाला इथे पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये अविनाशजी पारंगे सर आहेत द्रीसचे, निशांतजी माळी सर आहेत सावळ्याचे, अरुणजी पारंगे सर आहेत द्रीसचे, टीके कुरुंगळे सर कांबे आणि नरेश म्हात्रे सर कांबे. पाहूया पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत, परंतु संघाला विनंती आपण सेट्रेशन लावून घ्या आणि या ठिकाणी दोन्ही पंचाच्या माध्यमातून यष्टींच्या जवळ गेल्यानंतर निर्णय या ठिकाणी कोणता येतोय का याची आपण वाट पाहूया. आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचाला या ठिकाणी बोलण्यात आलेले नील गाथाडे इथे जर कुठे असतील तर त्यांनी कृपया अतिथी संपर्क साधा. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे, ती अर्थात स्क्रीनच्या माध्यमातून पाहतील की या ठिकाणी काय नेमकं घडलं. आपल्या माहितीसाठी निधी स्पोर्ट्स उल्वे आणि श्री स्वामी समर्थ इलेव्हन बाबूशी या 2 संघात हा सुरू असलेला सामना. नाणेफेक जिंकली निधी स्पोर्ट्स उल्वे संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि श्री स्वामी समर्थ इलेव्हन वावशी संघाला प्रथम पदासाठी आमंत्रित केलं. तिसरे पंच पाहतात टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून, अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा घराघरात पाहिली जाते. तब्बल असं म्हणलं होतं की 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण कुठेही जगभरात गेलात तर पावसा नॉट आउट फलंदाज नाबाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. चार बाद 22. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी. हा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः झेलच्या खाली, झेल घेतला गेला आणि हा अर्धा संघ अर्थात 5वा खेळाडू या ठिकाणी गमावला. तो श्री स्वामी समर्थ इलेव्हन वावी संघाचा फलंदाज बाद होते तो मयूर मुंडे अर्थात संघनायक होता. कर्णधार 0 या धावसंख्येवर पत्र डक आउट आणि संघाला अर्थात वावी संघाला मोठा धक्का.
नवीन फलंदाज विजय मोरे 40+ खेळाडू आहे. विजय मोरे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 5 गडी बाद धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त 22. आणि आता खरं तर अर्धा संघ मैदानातून परतलाय, त्यामुळे जास्तीत जास्त किती धावा या धावपलकावर येतील. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं होतं की अलिबाग संघाची रॉयल आक्रमण अलिबाग संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती, पण 3 षटकार मारल्यानंतर समीकरण बदल आणि तब्बल 6 षटकामध्ये 6 बाद 66 धावा त्यांनी नोंदवल्या. विजयाच्या मार्गावर असताना अलिबाग संघ अचानक गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आणि गौरी स्पोर्ट्स उल्हास संघाने सहज षटकार चौकाच्यामध्ये सामना जिंकला. त्यामुळे क्रिकेट हा असा खेळ आहे की कधीही कोणतंही स्वरूप बदलू शकतो. असं म्हणतात की झाडावरचा सरडा जसं रंग बदलतो, राज्यकर्ते जसं राजकारणात रंग बदलतो, तसं क्रिकेट रंग बदलताना आपण पाहायला मिळालं. अनेक सामने आपण पाहिलेत आणि त्या माध्यमातून शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत अर्थातच आपण सांगू शकत नाही की कोणता संघ विजय होईल. हे आपण अनेक सामन्यामध्ये पाहिलेत. वळूया मैदानाकडे. नवीन पुढचं षटक गोलंदाज यावी सुहास पाटील पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि समोर लवकर फलंदाज विजय मोरे. यावी पहा हा चेंडू बॅट चेंडू संपर्क आल्याने गुडलेग स्पॉट टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी देण्यात आली. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. डावखुरे फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक असे म्हणलं जातात. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी चेंडूचा पाठलाग निश्चित केला, परंतु चेंडू आपण पाहतात उजव्या यष्टीच्या काही जवळून या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सुहास पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर छोटा रनअप आहे. यावी चेंडूचा पाठलाग केला, पुन्हा एकदा आपण पाहिला. खरं तर अतिशय षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिलं षटक असेल जे निर्धाव षटक, ज्यामध्ये एकही धाव मिळाली नाही. हे योगदान इथे पाहायला मिळालं. गोलंदाज या ठिकाणी सुहास पाटीलचं, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि विकेट मिळेल, ज्याने 2 विकेट प्राप्त केले. सुहास पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण या स्पर्धेमधलं निर्धाव षटक आणि 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये 2 बळी घेण्यामध्ये सुहास पाटील या ठिकाणी यशस्वी ठरला. तर निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा काय गोलंदाजी केली, दिशा टप्पा अतिशय चांगला होता आणि अशा प्रकारे षटकं समाप्त झाली ती तब्बल 4 आणि 4 षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 गडी बाद 22 धावा 4 षटकं समाप्ती झाल्यानंतर आलेली ती धावसंख्या 5.50च्या सरासरीने. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचे योगदान या ठिकाणी श्री स्वामी समर्थ 11 वावशी संघ आपल्या संघासाठी धावांचं योगदान देतोय. निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या साठी समोर लक्ष असेल. गोळीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन षटक घेऊन गोलंदाज आवेश. या चेंडू आपण पाहतो हवेतून खेळलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, चेंडू जाण्यापूर्वी चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे येतो एक शानदार अर्थात संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. जिथे धावा येत नव्हती तिथे मात्र 5व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर हा शानदार फटका चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळाल्यात. अमोलने मारलेला हा शानदार फटका चौकार 4 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. अमोल मोरे धावपलकर धावा 26. अर्धा संघ परतलाय, परंतु झुंज देण्याचं काम या ठिकाणी करत असताना छोटा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात कार्पेट्सने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला, चेंडू केला डिस्क केलेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशीर क्षेत्रक्षणी इथे पाहायला मिळाला. थोडासा वेळ एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावा इथे मिळाल्या आणि धापलकर धावा येतात त्या 28. 5 गडी बाद गमावल्यानंतर आली धावसंख्या श्री स्वामी समर्थ 11 वावुशी या संघाच्या. या
चेंडू पहिला चौकार, त्यानंतर आलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, धावा येत होत्या. अशा वेळेला का प्रयत्न केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून कळत नाही. खरं तर रिव्हर्स स्वीप म्हणून आम्ही नेहमी समालोचनामध्ये दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बर्बाद, आणि झिम्बाब्वे संघाच्या डेव्हिड हटनची आपल्याला लगेच आठवण होते, ज्याने पहिला फटका शोधून काढला. या दरम्यान या विमानतळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय. 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. आज सोमवार, तिसरा दिवस या स्पर्धेचा, 24 नोव्हेंबर 2025. एकोणतीस 5/29. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल करण्याचा गोलंदाज प्रयत्न करतोय. अर्थात डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला लॉंग लेग क्षेत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. शॉर्ट फाईन लेग तैनात, शॉर्ट थर्डमॅन तैनात असताना फुलटॉस होता बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातील, चेंडूची फेकी या ठिकाणी करतील, तो म्हणतं वेगाने 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळते. धावफलकात दोन्ही वाढ होईल. 31 5/31. पाचवे षटक. डावखुरे फंडास तयार पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता चेंडू गेला. वाईडिश लॉंगन आणि मिड विकेट मधून घेतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. काय फलंदाजी करतोय तो फलंदाज या ठिकाणी विजय, ज्याने 1 षटकाच्या मधून 8 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावपळीकडे पोहोचल्या. 5 गडी बाद 37. 5/37. 5 षटक समाप्त झालीत. येणारं अंतिम षटक असेल. आतापर्यंत या धावा धावपळीकडे आल्यात 37 धावा. 5 षटक म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं धावा येत नव्हत्या, पण 7.40 सरासरी धावसंख्या आता धावपळीकडे आले. यानंतर यानंतर खेळाचं पहिलं सत्र समाप्त होईल. या षटकानंतर तेव्हा आयलेशाला विनंती असेल निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा आणि संघनायक रॉयल आक्रमण अलिबाग संघाचा की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळ दौडू नका, आयोजकांना सहकार्य करा, कारण साधारणतःपणे 9-9:30 पर्यंत क्रिकेटची स्पर्धा सुरू व्हावीशी आयोजकांची इच्छा असते, पण गेले 3 दिवसाचा आपण जर विचार केला तर साधारणतः 10-10:15 पर्यंत स्पर्धा सुरू होते. त्यामुळे संध्याकाळी अंधार होतो. 6-6:15 पर्यंत क्रिकेट सामने लांबले जातात आणि त्यामुळे मग मात्र नंतरची फलंदाजी करणाऱ्या संघावर तो एक अन्याय होऊ शकतो. पण याला कारणीभूत आपण खेळाडू असतो, कारण आपण उशिरा येतो, वेळ घालवतो. तेव्हा अशा प्रकारचं सदुपयोग करा चांगल्या वेळेचा. अंतिम षटकाकडे आपण वळूया. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन विकास ठाकूर गोलंदाज 45चा हा खेळाडू आहे. शेवटचे षटक घेऊन येत आहेत. धावपलकार धावा आल्या त्या 37. अंतिम षटकात पाहायचं आहे किती धावांचं योगदान इथे मिळेल. एका बाजूला डावकर फंडास, दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे अंतिम षटकासाठी. छोटा रनअप आहे. इको थोडा कमी करा, इको आहे बघा, इको कमी करा. दरम्यान उजव्या हाताचा फलंदाज अमोल यावेळी खेळण्याची तयार आहे. पंचांच्या उजवीकडून हा चेंडू फलंदाजाने पाहिला पण सोडून दिला, कारण चेंडू अर्थातच उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. स्वेरचा इशारा. 1 धाव. धावपलकावत 38. रॉयल आक्रमण अलिबाग संघाचे संघनायक पुढचा सामना आहे. आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. सामना खेळाचं पहिलं सत्र समाधान लगेच नाणेफेक केली जाईल. दरम्यान आताचा चेंडू मात्र आपण पाहिला चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूचा मारा केला होता, बाहेर काढला. थोडासा टर्न ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी आपण पाहायला मिळालं ते गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचे षटक. विकास ठाकूर गोलंदाज. यावी लेफ्ट शॉट चेंडूला भिरकावलेले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा देखील इथे धावपलकार नोंदवल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि 2 धावा मिळतात त्या अमोलला.
40 धावा धावपलकर आल्यात. 40 खरं तर चौकार षटकारांची खरं तर गरज आहे ती वावशी संघाला. यावी बॅकफुट गेल्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. इथे मात्र पाहिलं चेंडू जाईल तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत आपण पाहणार आहोत इथे तिसरी धाव पूर्ण होते की नाही यष्टीचे वेळ आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतात तिसरी धाव देखील पूर्ण होण्याच्या अगोदर एक रन एक धाव इथे शॉर्ट म्हणून आले त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. 42 धावा धावपलकावर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न एक रन शॉर्ट आहे तिसरा प्रयत्न होता. 42-42 तिसरी धाव जर पूर्ण केली असते तर आपल्याला क्रिकेटची आठवण झाली असती ज्याने आयुष्यभर निश्चित सुरुवातीच्या काळात भंगार विकलं चांगले फटके मारले षटकारांनी सुरुवात केली पण त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरी धाव घेतली नाही. इतका आळशी खेळाडू म्हणून खेच घेईल वेस्ट इंडिज संघाचा याची आपण आठवण. इथले खेळाडू आळशी नाहीत त्यांनी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण शॉर्ट रन म्हणून इथे मात्र धावा मिळाल्या 2. 42-42 पंचांच्या डा या ठिकाणी उजवीकडून गोलंदाज पुन्हा एकदा विकास आपल्या बॉलिंग मार्कवर. विजय डावकर फलंदाज आहे 8 या धावसंग्रह खेळतोय. यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क आला नाहीये चांगल्या चेंडूची समाप्ती या ठिकाणी विकास करतोय. शेवटचे षटक आहे आणि खरं तर आपण पाहूया अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि यावी मात्र या 5व्या चेंडूवर मोठा फटका येईल. डीप स्क्वेअर लेग येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार निश्चितच मोठा फटका. या फटक्यांची खरं तर गरज होती ती स्वामी समर्थ इलेव्हन वावशी संघाला. 6 धावा संघाची धावसंख्या 48 5 बाद 48. चांगला फटका विजयच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला. 2 षटकार आणि 2 धावांच्या मधून तब्बल 14 धावांचं त्यांनी योगदान इथे दिले. 5 बाद 48 धावा धावपलकर इथे आल्यात. अंतिम चेंडू असेल 14 या वैयक्तिक धावसंख्येवर विजय त्याला साथ देतो. तो फलंदाज अमोल या ठिकाणी मात्र एक चौकारच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 14 धावांचं त्यांनी देखील योगदान इथे दिले. अंतिम चेंडू आहे आणि या अंतिम चेंडूवर आपण पाहणार आहोत की कोणता निर्णय येतो चौकार षटकार की विकेट निर्धाव. गोलंदाज विकास तयार. हा चेंडू मात्र थोडस मानसिक दडपण आणि त्यामध्ये तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेले. हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही तो पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा बोलावलं जातं आणि ते पाहायला जाईल की हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही. विकास याचा आतापर्यंत 48 धावा धावपलकर आल्यात. सोड चेंडू वाईट चेंडू 1 धावेचे योगदान इथे मिळेल. 49 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू गोलंदाज विकास अंतिम चेंडूसाठी आपल्या बॉलिंग वारंवार पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र धावा घेत नाहीत आणि अशापर्यंत निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्री स्वामी समर्थ इलेव्हन वावसी संघाने धावा धावपलकर जमवल्या त्या 49 5 गडी बाद आणि 50 धावांचं लक्ष या 6 षटकामध्ये ठेवले. ते निधी स्पोर्ट्स उल्वे या संघासमोर 50 धावा 6 षटक म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 8.33च्या सरासरी धावांची गरज आहे. यानंतर निधी स्पोर्ट्स उल्वे आणि रॉयल आक्रमण अलिबाग या 2 संघात लगेच नाणेफेक होईल. चला रॉयल आक्रमण अलिबाग संघाचा संघनायक आपण या आणि निधी स्पोर्ट्स ऐलेश यांना विनंती आहे संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. सन्माननीय डॉक्टर संजय कोरंगळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. डॉक्टर संजयजी कोरंगळे सर
ज्यांना विनंती आपण अतिथी कशापण येऊन स्थानापन्न व्हावं आणि तिथून आनंद घ्या. चला नाणेफेक होईल. निधी स्पोर्ट्स उभे आणि रॉयल आक्रमण अलिबाग. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाले. लगेच आपण संगणकाने नोंद घ्या, नाणेफेक करून घ्या, म्हणजे पुढची वेळ निश्चित वाचली जाईल असा आयोजकांचा निश्चित निर्णय आहे. त्याला आपण सहकार्य करा. रॉयल आक्रमण अलिबाग. संगनायक प्रशांत मोरे, कुरुळ अलिबाग. आपल्या विनंती आपण लगेच यायचं आहे. प्रशांत मोरे, तर या ठिकाणी 50 धावांचा 8.33च्या सरासरी आपण पाहणार आहोत. निधी स्पोर्ट्स उल्वे संघासमोर कशा प्रकारे या ठिकाणी धावा या धावफलकावर नोंदवल्या जातील याचं धावतं समाज आणण्यासाठी पुन्हा एकदा एक जोहे गावाचा, जोहे तालुका पेंडचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून अमित म्हात्रे ऐलेश यांचं या ठिकाणी आगमन झाले. नाणेफेक या ठिकाणी होईल. अलिबाग संघाचं संगणक चला आपण घ्या. प्रशांत मोरे यांना पुन्हा एकदा विनंती आहे. आतापर्यंत आम्ही 4 ते 5 वेळा तुम्हाला आवाज दिलाय. नाणेफेक करून घ्या आणि कॅप घालूनच मैदानात उतरायचं. जो क्षेत्ररक्षक पहा कॅप घाला. आणि डॉक्टर संजयजी कोरंगळे सरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. चला दोन्ही संघनायक या. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते. निधी स्पोर्ट्स उल्वे आणि रॉयल आक्रमण अलिबाग. रॉयल आक्रमण अलिबाग संघाने पहिला सामना गमावला, त्यामुळे हा सामन्यामध्ये खरं तर त्यांना विजय मिळवणं प्राप्तच आहे. निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा हा पहिला सामना सुरू आहे आणि त्यांनी 49 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. नाणेफेक संपन्न होते डॉक्टर संजयजी कुरंग सरांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. सहा षटकांचा सामना आहे. सन्माननीय डॉक्टर संजयजी कुरंगे सरांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेक कक्षामध्ये आपण या स्पर्धेचे रोहित सर्व अण्णा साहेब गावडे सर 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आहेत, ज्याने खऱ्या अर्थाने तन मन धन 3 घटकांचा वापर करून क्रिकेट संपन्न केली. नाणेफेक झाले आणि नाणेफेकचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल आणि बहुधा नाणेफेकचा निर्णय रॉयल आक्रमण अलिबाग नाणेफेक जिंकले. रॉयल आक्रमण अलिबाग संघाने नाणेफेक जिंकले. संघाच्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. निर्णय आपण घ्यायचा आहे आणि खेळाचं दुसरं सत्र लगेच सुरू करायचं. टीम मिटिंग संपवा आणि लगेच पंच या ठिकाणी पाहतात आमच्या मैदानाकडे दाखल झालेत आणि पुढचा आवाज तुम्ही हिंदीमधून ऐकूया. सन्मानी आमचे अमित म्हात्रे जोई सरांचा हिंदीमधून. ओव्हर टू अमित म्हात्रे सर. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद काका मंत्री साहब। निधि स्पोर्ट उल्वे के सामने जो जीतने के लिए टारगेट रखा है 50 रन,
तो सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए महेंद्र ठाकुर और उनके साथीदार किरणजी पाटिल। तो दो खिलाड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं। फील्डिंग डिपार्टमेंट स्वामी समर्थ वावशी टीम का तैयार है। क्या ये 50 का पीछा करने में बल्लेबाजी कैसी होगी, ये रन इकट्ठा करना है नीतीश फॉर उल्वे टीम को और यह रन रोकना है श्री स्वामी समर्थ वावशी को। और मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत कीजिए। महेंद्र ठाकुर स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक पे किरणजी पाटिल और गेंदबाज है संतोष पाटिल। ऊपर लालू जी किस तरह से गेंदबाजी करेंगे। पहला गेंद फेस करेंगे महेंद्र ठाकुर और विकेट से। ओ थोड़ी सी नो बॉल और स्टेप लग रहा है, लेकिन जड़ में गेंद थी, दूसरे के लिए भाग गए। गुड रनिंग बिटवीन द विकेट। नो बॉल है और स्टेप हो चुका है। तो अंपायर की काफी तीक्ष्ण नजर जरूर है और मिलेंगे इस गेंद के ऊपर 3। तो अगली गेंद फिर हिट की। बल्लेबाज के पास एक सुनहरा मौका है इस गेंद के ऊपर प्रहार करने का। वह भोजन भी चालू हो चुका है और गई, हवा में गई और ग्राउंड का पार, मिड विकेट कंट्री में नंबर 6। और छक्के के साथ देखिए इसी बीच इस छक्के के ऊपर प्रहार किया बल्लेबाज महेंद्र ठाकुर ने। चिरनेर के महेंद्र दादा ठाकुर। तो ठाकुर जानते हैं कि प्रहार ही करना, क्योंकि एक आक्रामक हिटर बल्लेबाज जिन्होंने काफी क्रिकेट अच्छा खेला हुआ है। अलंका दादा परदेशी और उनकी जोड़ी जय वीरू जैसे हमेशा हमें याद आती है, हमेशा बहुत उन्होंने प्यार दिया हुआ है। लेकिन देखिए इस छक्के के साथ स्कोर 8 के घर में, 9 के घर, माफ कीजिए, 9 पर स्कोर जा चुका है। तो अगली गेंद दाहिने हाथ के बल्लेबाज, दाहिने हाथ के गेंदबाज, अभी अभी मिड विकेट के छक्का ठोका। ओ इस बार थोड़े से आगे जरूर निकले थे, लेकिन थोड़ी सी गेंद चेंजेस ऑफ पेस थी, गति परिवर्तन वाली गेंद थोड़ी सी इस बार देखा जाए यहां बाहर फेंकी और चकमा दिया इस बार देखा जाए यहां बल्लेबाज को। 9 पे स्कोर। संतोष जी तैयार है और एक बार फिर से कट करने जरूर गए थे, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। लगातार 2 गेंदें डॉट जा चुकी है। टीम का टोटल स्कोर 9 पे रुका हुआ है। कई गेंदों का खेल बाकी है फर्स्ट ओवर का। एक बार फिर से और इस बार डाउन द ग्राउंड जरूर खेला हुआ शॉट है। ओ भैया अदीप भाई क्रिकेट में गलती नहीं माफ करती, इसलिए आपने सभी ने देखा होगा कि दगड़ी चाल फिल्म में क्या कहा, चौकीला माफी नहीं। तो फिलहाल इसी बीच एक चौका आ गया और 4 के साथ स्कोर 13। और इस बार फील्डिंग ऐसी खराब होती है तो बॉलर का मनोबल भी टूट जाता है, क्योंकि ये आराम के साथ गेंद को पकड़ना चाहिए था, लेकिन मिसफील्ड हो गई और 4 रन आए।
13 पे स्कोर। एक बार फिर से यहाँ पॉइंट के ऊपर खेला हुआ जरूर शॉट है, लेकिन वहां मिसफील्ड हुई जरूर हुई थी, लेकिन एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ देख सकते हैं तो निधि स्पोर्ट ओलवे टीम का स्कोर आगे बढ़ता है 14। जीतू समासी साहब निधि स्पोर्ट के मालिक है और स्वामी समर्थ वावशी के मालिक अविनाश जी कदम है। कप्तान आइले जी मात्र है निधि स्पोर्ट उलवे के कप्तान, और यहाँ वावशी के कप्तान मयूर जी मुंडे है। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है। बाद के बल्लेबाज किरण पाटिल इस बार यहाँ एक्स्ट्रा कवर के ऊपर खेल दिया है गेंद को, लेकिन गेंद के पीछे फील्डर, तब तक मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ ये ओवर हुआ खत्म और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके हैं 16 बिना कोई विकेट के नुकसान पर निधि स्पोर्ट ओलवे टीम का स्कोर। सोलह ही रन पहले ओवर में आ चुके हैं, एक बड़ा ओवर साबित हो चुका है ओलवे टीम के लिए, क्योंकि आरंभिक गेंदबाज के ऊपर ही बड़ा प्रहार किया है। 16 रन आ चुके हैं। विजय मोरे गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके और 30 बॉल में 34 रनों की जरूरत है। 30 बॉल 34। जबरदस्त खूबसूरत मैदान, शानदार जानदार आयोजन नियोजन 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बॉस लीग। यानी कि दूसरी ओवर की पहली गेंद का सामना करेंगे महेंद्र ठाकुर जी, और जोरदार एक बार फिर से प्रहार करने गए थे, लेकिन ये स्टंपिंग जरूर, लेकिन बैकअप के लिए कोई नहीं था, इसलिए विकेट कीपर ने देखा कि जरूर यहाँ हानि हो सकती है, कि उन्होंने इस बार देखा या थ्रो नहीं लगाया और इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा भी नहीं है। टीम का स्कोर 16 के घर में। दूसरा ओवर जारी है। 34 रनों की अभी भी जरूरत है आने वाले 29 बॉल में। ओ हवा में जरूर, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर इस शॉट को जरूर खेल दिया है, लेकिन मिलेगा सिंगल और सिंगल के साथ स्कोर जाएगा 17। 17 पे स्कोर। शानदार आयोजन नियोजन को आप देख रहे हैं, शांति के साथ क्रिकेट चल रहा है। 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश लीग 2025। फील्डिंग में परिवर्तन चल रहा है, क्योंकि लेफ्टी और राइटी बल्लेबाज होने के तौर के ऊपर, तो किस तरह से इस बार देखा जाए गेंदबाज अपना काम दिखाएंगे, बल्लेबाज उनके ऊपर किस तरह से हावी बनेंगे। क्रिकेट में ऐसा होता रहता है, लेकिन विकेट कीपर ने कुछ कानों में मंत्र दिया है। तो फिलहाल किरण पाटिल तैयार है इस बार इस गेंद का सामना करने के लिए। 17 पे स्कोर जा चुका है बिना कोई विकेट के नुकसान पे निधि स्पोर्ट ओलवे टीम। फुल टॉस गेंद को पनिशमेंट छक्के के लिए, अगर इस तरह से बॉल देंगे तो परिणाम गंभीर होगा। छक्के के साथ स्कोर आगे गया है 23 के घर में।
तर नक्कीच 40 बसचे आमचे रसायनीचे सन्माननीय संदीप माळी सर हे मात्र बाउंड्रीच्या बाहेर आज तिसरा दिवस ते मात्र जिथं चेंडू गेल्यानंतर लगेच आतमध्ये फेकतात. मनापासून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी मित्रांनो. एक एक आदमी को एक एक जगह पसंद हो जाती है. कौन किसी को किस जगह में बैठेगा किसी को कुछ पता नहीं है. तो नागौरी चाय छाछ सब कुछ उनके पास है. अब जाइए उनका धंधा फिट कीजिए. लेकिन लेफ्ट हैंड गेंदबाज और हवा में पकड़ो कैच और ये कैच ड्रॉप हुआ. तो मुझे लगता है सूरज की तीखी किरणें आंखों के ऊपर आई है तो उसको कोई कौन बुझा भी ना सकता सूरज को. तो ऐसा होता ही है. अगर ये लपका देते कैच तो एक बड़ी विकेट मैदान से बाहर जाने वाली थी. लेकिन रन तो बन चुके हैं इस 2 रनों के साथ 25 के घर में. अब तो जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से. 25 रनों की अभी भी जरूरत है. शानदार क्रिकेट चल रहा है. शानदार मैच. लेफ्ट हाफ राव ओवर द विकेट से इस बार कट किया गेंद को लेकिन वहां गेंद चली गई बैकवर्ड पॉइंट के ऊपर. खिलाड़ी वहां तैनात जरूर है. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 के साथ स्कोर जाएगा 27. जहां डीप पॉइंट खिलाड़ी ने जाकर गेंद को फील्ड किया था डीप थर्ड मैन के क्षेत्र में. ओ थोड़ी सी इस बार देखा जाए नीचे डाली हुई गेंद जरूर है. पैरों के ऊपर से गेंद विकेट कीपर के पास जरूर दिया है लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ गौरी निधि स्पोर्ट ओलवे टीम का स्कोर जा रहा है 28-28. और खत्म हो चुके मेरे हिसाब से यहां 2. तो 24 बॉल शेष. अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 22 रनों की जरूरत है. तो असंभव कुछ नहीं है. ये संभव है और ये संभव को आपको रोकना है तो असंभव करना पड़ेगी गेंदबाजी. लेकिन 2 ही बल्लेबाजों ने अपना काम अपना परफॉर्मेंस अच्छा दिखाया है. 24 बॉल में 22 रनों की जरूरत है. सब लाइव वाले कोई ना कोई चक्कर में रहते हैं उसमें कोई दिक्कत नहीं है. लेकिन फिलहाल तो 28 पे स्कोर जा चुका है. 28 रन. एक यहाँ जीतने के लिए जो रन चाहिए वो फिलहाल तो इसी बीच क्या होगा रणनीति है देता. सोच इंपॉर्टेंट है. चलता है आजकल का फास्ट जमाना है. कौन किसी से कहां से भी बातचीत कर सकते. इंटरनेट जमाना है. 28 और दीप पाटिल इन तालुका के हमारे खरोशी गांव के ये एक्सप्रेस गेंदबाज है. खरोशी एक्सप्रेस. ये किस तरह से गेंदबाजी करेंगे सामना करेंगे किरणजी पाटिल. 22 रनों की जरूरत है 24 बॉल में. और ये देखिए फ्लाइट गेंद जरूर आ चुकी थी और इस प्रकार यहां कोई स्वीप करने का प्रयास किया था जरूर लेकिन कामयाबी नहीं मिली. गेंद डॉट. प्रेशर भरी गेंदबाजी होनी चाहिए. अगर यहां झटके देना चाहिए तभी बड़ा मजा हो जाएगा. जोड़ी को तोड़ना चाहिए. और एक बार फिर से हल्के हाथों से खेला जरूर है. एक सिंगल मिलेगा दूसरे का पलट गए. मिल गया. दूसरा रन पूरा हो गया है. 1 शॉट. क्या अंपायर की नजर देखी है. किरण पाटिल मुझे तो बल्ला पॉपिंग क्रीज में पहुंचते का नहीं उन्होंने. ये अंपायर की आंखें हैं. अंपायर की आंखें हर एक अंपायर की आंखें एक सर होते हैं.
तो फिलहाल तो मिलेंगे इस गेंद के ऊपर एक और स्कोर जाएगा 29 के घर में। 21 रनों की अभी भी जरूरत है। दीप टू किरण पाटिल, गई गई, मैं बोला ना उनके इलाके में गेंद तुमने डाली तो उसके ऊपर ये बड़ा प्रहार आया। गेंद तारामंडल में पहुंच गई है, आ गया 6 रनों का बंडल। 21 में 15 चाहिए। मुझे तो ये लग रहा है कि ये दो बल्लेबाज श्री स्वामी समर्थ वावशी टीम के लिए काफी हो रहे हैं। जैसे शोले पिक्चर में गब्बर सिंह को कह दिया था ठाकुर साहब ने, दो दो तुम्हारे लिए काफी है। किरण जी 8 गेंदों में 20 पे खेल रहे और महेंद्र जी ठाकुर 8 पे 14 गेंदों पे खेल रहे। और ये आउट। तो इसी के साथ ये पारी हुई डेट, लेकिन अपना जलवा दिखाकर वापस जा रहे हैं इस बार सलामी बैट्समैन मिस्टर किरण पाटिल। बैक टू द डगआउट। निधि स्पोर्ट ओलवे टीम को पहला झटका लगा और पहली सफलता हासिल किया दीप ने और पहली कामयाबी श्री स्वामी समर्थ वावशी टीम को। तो स्कोर हो चुका है 35, लॉस ऑफ 1 विकेट। नए बल्लेबाज 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर जा रहे हैं। 45 दर्शन भोईर। स्कोर 35, लॉस ऑफ 1 विकेट। काफी जबरदस्त मैदान है, पूरी तरह से मैदान के ऊपर जो ग्रास है वो हरियाली की चादर ही लग रही है। बिल्कुल, हमारे मैच रेफरी वहां सभी बैठे हुए हैं। देखिए शिक्षा ये है, पुराने हमारी गुरुजी ऐसी शिक्षा कर देते थे, उस तरह से शिक्षा मिली हुई है और उन्होंने मान्य किया कि हमारे से गलती हुई है। स्कोर 35, लॉस ऑफ 1 विकेट। 15 रनों की अभी भी जरूरत है। ओ घूम के खेलने की खूब प्रयास जरूर किया था, अपील की थी, लेकिन चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली बॉल थोड़ी स्लो आई और उसके बाद जाकर गेंद शरीर के ऊपर उन्होंने इस बार टकरा गई। बल्लेबाज ने ऑन साइड के ऊपर खेलने का मंसूबा ठान लिया था, लेकिन हुआ नहीं संपर्क गेंद और बल्ले के बीच। दीप वापसी वाली गेंदबाजी कर रहे। ये छक्का खाने के बाद देखिए परिवर्तन वाली गेंदबाजी हो रही है। नेक्स्ट बॉल दर्शन जी के लिए, एक बार गैप में जरूर गेंद है, लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं और ये नो बॉल है, तो इसका मतलब अगली गेंद फ्री हिट जरूर होंगी। तो 2 रन जरूर मिले और एक नो बॉल, टोटल मिलेंगे 3 रन। नो बॉल प्लस 2 और 3 के साथ स्कोर जाएगा 38। 12 रनों की जरूरत है 19 बॉल में। और गई और गई और गई में भोला ना। प्रॉपर टाइमिंग क्रिकेट का खेल है, बल्ले से सिर्फ साउंड आ गई ना और ऐसे बलवान और ताकतवर खिलाड़ी मौजूद हो जाए और एक बार टाइम हो जाए तो बॉल कहीं भी जा सकती है। और 6 के साथ स्कोर आगे देखी है, रोहित शर्मा की याद दिलाई, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से एक बेहतरीन लंबा बिग हिट लगा दिया। 44 स्कोर और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। 18 बॉल में 6 असंभव नहीं है, लेकिन क्रिकेट में कोई ऐसी टिप्पणी हम कहेंगे भी नहीं है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है।
गेंदबाज महंगे साबित हुए, पानी की मांग जो हो चुकी है मैदान के अंदर। जबरदस्त ये बिग बैश लीग 40+ रायगढ़ मास्टरों की। छह रन चाहिए, 18 चेंडू 7 धावा। एटीन बॉल 6 रन। अब तो मुकाबला पूरी तरह से निधि स्पोर्ट उल्वे के पक्ष में आया है। 18 में 6 चाहिए, तो यहां हम देख सकते हैं कि मयूर जी मुंडे इनके गेंदबाज पूरी तरह से एक किफायती भरी गेंदबाजी करनी चाहिए थी, वो उनके टीम के द्वारा हुआ नहीं है। लेकिन अभी 18 बॉल में 6 रन चाहिए, तो ये भी कठिन नहीं है, लेकिन गेंदबाज है। कैप्टन मयूर जी मुंडे आए हैं। कप्तान अगर चमत्कार करेंगे, लेकिन चमत्कार के लिए कम से कम उन्हें तो 2-3 तो विकेट निकालना पड़ेगा, तभी प्रेशर में काम आएगा। महेंद्र ठाकुर जी लय में आए हुए सलामी के बल्लेबाज है। 8 गेंदों का सामना किया, 14 पे खेल रहे, 44 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आप जीतने के लिए बस 6 रन चाहिए। दोपहर का सत्र, सभी खिलाड़ी भोजन का आनंद ले रहे हैं। ये लॉफ किया गेंद को, गैप में गेंद चली गई, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी वहां मौजूद है, लॉन्ग ऑफ खिलाड़ी जिन्होंने गेंद को फील्ड किया, और एक सिंगल के साथ स्कोर 45 पे। अब तो जीतने के लिए 5 ही रन चाहिए। क्या दर्शन भोयर जिन्होंने एक छक्का ठोका था, उस तरह से छक्का ठोकेंगे महेंद्र सिंह धोनी से, मैच फिनिश करेंगे स्टाइल से? ये देखिए हवा में जरूर लॉप किया है, बाउंड्री जाएगी लगती है क्या, और ये चौका दंदनाती हुई चली गई है डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। और इसी के साथ स्कोर इज लेवल, दोनों टीमों का स्कोर लेवल हो चुका है, लेकिन लीगली जीतने के लिए निधि स्पोर्ट उल्वे टीम को 1 रन चाहिए। मुकाबला एक तरफी हो जाता है तो वहां मजा नहीं आता है। मुकाबले के अंदर जान चाहिए, चाहे किसी का प्यार हो जाए, प्यार एक तरफी होता मजा नहीं। ये देखिए कैसा परफेक्ट काम कर रहा था, उसमें जान है, हिम्मत है। और इसी के साथ यहां मुझे वाइड होगा और मैच को जीता, यहां देखा जाए तो निधि स्पोर्ट उल्वे टीम ने, और परास्त कर दिया श्री स्वामी समर्थ वावशी टीम को। हडलक स्वामी समर्थ वावशी टीम प्रयत्न अच्छा किया था, हार जीत क्रिकेट का हिस्सा है, मौका है और उसका फायदा उठाओ। और निधि स्पोर्ट उल्वे अभिनंदन। अर्धा तास लेट चालू आहे आपलं काम. तर ह्याच्यानंतर सामना असेल निधि स्पोर्ट उल्वे वर्सेस रॉयल आक्रमण अलिबाग, आणि नाणेफेकीचा कौल जिंकले होते म्हणजे रॉयल आक्रमण अलिबाग संघानं। अभिनंदन या निधि स्पोर्ट उल्वे, प्रयत्न अच्छा तरह से काम किया, और श्री स्वामी समर्थ वावशी आपने भी प्रयत्न अच्छा किया, लेकिन हार का सामना करना पड़ा। इसे परिवर्तन करो, लेकिन कमेंट्री बॉक्स में आएंगे हमारे काका मात्रे साहब, इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी होगी। हम मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद, रखिए ख्याल, धन्यवाद।
हे बरे पडतात आणि दुसरं टिक्कीचा दोन आहेत